तर मित्रांनो, आपण इथं पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता तिथं चांद पाटील यांचं जे तुम्हाला जशी इथं ज्या ठिकाणी चांद पाटील आणि बाबांची इथं भेट झाली होती ते ठिकाण आज आपण पोहोचलेलो आहे. आणि इकडून आता आपण खाली जाणार आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला ते जे आंब्याचं झाड आहे ज्या ठिकाणी बाबा बसलेले होते ते ठिकाण दाखवणार आहे. आणि ज्या ठिकाणी बाबांनी चिमटानी जमिनीतून पाणी काढलेलं ते पाण्याची धारा आज पण तिथं खूप जिवंतपणाने आज पण सुरू आहे. तर आपण आता त्या ठिकाणाला भेट देणार आहे. पायी चालत आल्यानंतर 7 किलोमीटर आम्ही पायी चालत आल्यानंतर इथून आता आम्ही पायी जाणार आहे खाली. आणि तर हा जो प्रवास हा खूप सुंदर झाला. आणि माझ्यासोबत खूप मित्रपरिवार यू 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 मला आता पण आठवतं ज्यावेळेस कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती या ठिकाणी. तर मी या पायऱ्यांनी ती बाबांची मूर्ती इथं घेऊन आलो होतो. तर खूप सुंदर असं अनुभव होता. आणि आमच्यासोबत मग आमचा मित्रपरिवार येतोय. चला 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 पटापटा चला चला चला. यू यू यू. आणि फायनली आपण आता इथं पोचतोय. शंभो हर हर महादेव. श्री साई जरा टेम्पल मँगो ट्री सिंदोन. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी बाबा इथं बसलेले होते आणि याच ठिकाणी बाबांची चांद पाटलाची भेट झाली. खूप सुंदर असं यांनी इथं बाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं Jay Sai YouTube channel. Only place comes there. Five. Mera one, Joshi one, Tin Hadri, 25 subscriber. Sakar Babi Tin. Mera one, Joshi. गणपति होम பண்ணியாச்சுனாலே போதும். இல்ல ஸ்டார்ட் பண்ணா முடியும். गणपति पूजा ஆரம்பிச்சா போதும். முடியும். ஃபர்ஸ்ட் விநாயகர் நிமிஷம். नाइट 12 बजे की पूजा नॉट टेंशन. நம்ம பிளான் என்னன்னா சார் பாபா கொண்டு நம்ம பூஜை சமாளம் இது ஒரு நல்ல காரணம். this night all day na let's do it. अना अना वनी में ये डामरी रोड नो डिफरेंट डायरेक्ट स्ट्रेट रोड अनकाय अनकाय नहीं वापस नहीं मांगकाई गोरक्षनाथ car inside AC all sitting. You go walking. अकेले बोलते सीधा डायरेक्ट फोन करके बोलते वो तंगी वाला संडे कल संडे माने बोला संडे कल संडे आप निया गए
तर मित्रांनो, ओम नमो आदेश. तर सकाळी तुम्हाला सांगितल्यानुसार आज आपण शिर्डीहून जो प्रवास सुरू केला आणि आज मँगो ट्री बाबांचं हे जे आंब्याचं झाड आहे या ठिकाणी आपला प्रवास इथं संपलेला आहे. आणि तर खूप सुंदर असा प्रवास झाला. पायी 7 किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पोचलो. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी खूप सुंदर अशी बाबांची जी धुनी आहे इथं प्रज्वलित केलेली आहे. आणि या धुनीच्या नंतर इथं धुनीचा महिमा पण सांगितलेला आहे. वेर इज माय धोनी, हाउ कॅन इट बी शिर्डी विदाउट माय धोनी. धोनी के अलावा बाबा की शिर्डी सुनी आहे. तर यानुसार बाबांची धुनी यानंतर पवित्र असं शिवलिंग इथं स्थापन केलेलं आहे. आणि शिवलिंग स्थापनेचं कारण सुद्धा मुख्य असं आहे की बाबा जे आहे शिव अवतारी, दत्त अवतारी आणि त्यानंच अनुषंगानं आज इथं बाबांची शिवलिंग पण स्थापन केलेलं आहे. आणि तुम्ही हा जो हे जे झाड तुम्ही बघताय तर हेच ते झाड ज्या ठिकाणी बाबांनी बाबांच्या लीलांचं प्रदर्शन इथं केलेलं होतं. आणि तुम्ही इथं बघू शकता हीच ती भेट, दुर्मिळाची भेट जिथे चांद पाटलाची आणि बाबांची भेट झालेली होती. आणि या ठिकाणी परिसर तुम्ही बघू शकतात, खूप माळरान परिसर आहे. तिथं आज पण उन्हाच्या प्रभावामुळे पाण्याची कमतरता भासलेली, पण आज ही झाड आणि या समोरचा जो परिसर या ठिकाणी पाण्याची काहीच अडचण नाही. आणि हेच ते ठिकाण जिथं त्या बाबांनी मारलेलं चिमट्याचं पाणी आज पण इथं थांबतं. तिथं तुम्ही बघू शकता आज खूप सुंदर असं पाणी आहे. ही इथं एक छोटं तळं केलं होतं, तर या तळ्याला इथं त्यांनी असं पूर्ण आवरण दिलेलं आहे. आणि पाणी तुम्ही बघू शकता, खूप सारं पाणी आहे. तर हेच ते झाड मित्रांनो. तर या ठिकाणी आल्यानंतर खूप सुंदर अनुभूती मिळाली, खूप सारी ऊर्जा पण इथं अनुभवायला मिळाली. या ठिकाणी सुद्धा बाबांचे चरणस्पर्श लागलेले आणि इथूनच बाबांची भेट आणि चांद पाटलांची भेट या ठिकाणी झाली. ज्यावेळेस चांद पाटील बाबांची भेट होण्यापूर्वी चांद पाटलांची जी घोडी होती ती घोडी हरवलेली होती आणि त्याच्या शोधामध्ये धूपखेड्याकडून या ठिकाणी ते आलेले होते. आणि धूपखेडा या गावचे ते मूळचे ते धूपखेडा गावचे. आणि या ठिकाणी घोडी शोधत ते ज्यावेळेस आले तर त्यांना या झाडाखाली बसलेले एक बालफकीर त्यांना दिसले. आणि त्यावेळेस बालफकीर हे एका दुर्मिळ अवस्थेत होते, म्हणजे त्यांना कुणी त्या ठिकाणी ओळखत नव्हतं. त्यांनी चांद पाटलांना डायरेक्ट हाका मारून आणि त्यांना चिलीम पिण्यासाठी आमंत्रण केलं. तर चांद पाटलांनी सांगितलं की माझी घोडी हरवलेली आहे. तर बाबा बोलले की सापडेल तुला तुझी घोडी, ये इकडे ये. तर चांद पाटील ज्यावेळेस इथे बसले तर त्यांनी इथं चिलीम पिले. तर त्या टायमिंगला अग्नी प्रज्वलित करण्यासाठी बाबांनी जमिनीत चिमटा खुपसला आणि त्यातून अंगारे काढले. तर ही लीला बघल्यानंतर चांद पाटीलला खूप आश्चर्य झालं. आणि त्यानंतर चिलीम पिण्यासाठी जी छापी असते कापडा, तर कपडा धुण्यासाठी पाणी नव्हतं. तर बाबांनी पुन्हा एकदा चिमटा जमिनीवर मारून तिथून पाण्याची जी धार काढली आणि ती पाण्याची धार आज पण तुम्ही इथं बघू शकतात. या ठिकाणी ते पाणी आज पण जमा आहे. आणि असं झाल्यानंतर बाबांनी चिलीम पिले आणि बाबांनी चांद पाटलाला पण चिलीम पिल्यास दिली. तर त्यानंतर बाबा म्हणले की तुझी घोडी जवळच्याच एका तलावाच्या किनाऱ्याला तिथं घोडी तुझी चरती आहे. तू तिथं जाऊन तुझी घोडी बघ, तिथं शोध, तुझी घोडी सापडून जाईल. आणि या ठिकाणी ज्यावेळेस चांद पाटीलने स्वतः जाऊन तिथं बघितलं त्या ठिकाणी त्यांना त्या घोडीचा पत्ता मिळाला, घोडी सापडली त्यांना. आणि त्यांना तो खूप आनंद झाला. व आनंदाच्या भरामध्ये ते बाबांना म्हणजे त्या फकीरांना घेऊन ते त्यांच्या घराकडे गेले. आणि तिथूनच त्यांच्या मेवण्याच्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये जे त्यांचं लग्न शिर्डीला ठरलं होतं ते त्यांच्या त्या वराडामध्ये बसून बाबा शिर्डीला आले होते. तर अशी बाबांची हा जो प्रवास आहे धूपखेड्यावरून शिर्डीकडे तर या ठिकाणाहून सुरू झाला. तर या ठिकाणाला त्यामुळे आज आपण भेट दिलेली आहे. दोन्ही किटा दीपं ज्योतिः परब्रह्म दीपं सर्वतमोपकं दीपेन साध्यते करोति कल्याणमारोग्यं धनसम्पदा चतुर्बुद्धिविनाशाय श्रीदीपज्योतिर्नमोस्तुते दीपेन हरति
तीक्ष्णदंष्टाय धीमहि तन्नो नृसिंहः प्रचोदयात्। सर्वलोकशरण्याय रामचन्द्राय वेदसे ब्रह्मानन्दैकरूपाय श्री सीतायापते नमो नमः। ओम सूर्यचन्द्राग्नेत्राय नमः कैलासवासिने सच्चिदानन्दरूपाय ब्रह्मदेवाय मङ्गलम्। मेघश्यामं पीतकौसेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोद्भासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीयकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्। सर्वहि व्यापकतु सुपिसारा अनुशया तुम्हारा बाबा ये काशी स्थान जब प्रदिवसी कोलापी निर्मल नदी तुंगा जलप्रासी निद्रा माहुर देशी सुपिसारा अनुशया तुम्हारा बाबा ये सदा सस्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थान संहारहेतुं स्वभक्ति च रामानुषं दर्शयन्तं नमामि शरणं सद्गुरुं साईनाथं। विद्वं समार्तन्यं मनोवामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। श्री साईश कृपानिधे किरणा सर्वार्थसिद्धिप्रद युष्मत्पादरजप्रभावमतुलं गाथापि वक्ताक्षमः सर्वभक्त्या शरणं कृताञ्जलिगुण सम्प्राप्य साईनाथ महाराज की जय। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं साईनाथं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नित्यार्चिन्यभावा साईनाथा प्राणप्रदाता साईनाथा प्रणमामि सद्गुरुदेवा ஆத்துலபாலித சாயிநாத இடமா இல்ல சார் ஒரு தயிர் சாதம் மட்டும் வைங்க அதில் ஒரு பிளேட் தயிர் சாதம் மட்டும் வேற எதுவும் வேண்டாம் தயிர் சாதம் மட்டும். श्रीरामचंद्र कृपालु भजु मन அதான் மெயின். இவங்க நம்ம வர்றதை இன்னைக்கு 10 வச்சு ஷோ பண்ணாங்க, வேற ஒன்றும் கிடையாது. ம் 8000 ரூபா கொடுத்து மிஷின் வாங்கி கொடுத்தது விறகு கட் பண்ணதுக்கு. இன்னைக்கு ஆள் வர தெரிஞ்சு ஷோ பண்ணாங்க. எங்க இங்கே
மினிஸ்டர் வராருன்னா அப்படி டக்கு டக்குனு 2 பனை தூக்கி வச்சு அப்படி ஷோ பண்ணுவாங்க இல்லையா? இனிமேல் நம்ம வரோம் தெரிஞ்சு ஷோ எண்ணெய் எடுத்துல எண்ணெய் எடுங்க. எண்ணெய் और कुछ डालना? तेल डाल ओम वैश्वानराय विद्महे ज्वाला लीलाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्। ओम देवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्। ओम पुरोग अग्निदेवानां गायत्रेण समुज्यते स्वाहा ऋतिषु रोचते। ओम श्री अग्निदेवाय नमः। ओम श्री अग्निलिंगाय नमो नमः। ओम கீழே 2 ஏத்தி விட்டு கீழே No, let them fire. ಈಗ ಉட்காரணும். प्रियंकराय स्वाहा। ओम श्री साई सदा भिक्षान्नदान शेषभुजे स्वाहा। ओम श्री साई सदा मानसिक नामस्मरण तत्पराय स्वाहा। ओम श्री साई सदा रूपाय स्वाहा। ओम श्री साई सदा रोशन शामिया नामोच्च तत्पराय स्वाहा। ओम श्री साई सदालोचनाय स्वाहा। ओम श्री साई सदा विष्णु सहस्रनाम पठन संतुष्टाय स्वाहा। ओम श्री साई सदा वक्षस्थल निक्षिप्त विष्णु सहस्रनाम ग्रंथाय स्वाहा। ओम श्री साई सदाश्रयाय स्वाहा। ओम श्री साई सदा शांताय स्वाहा। ओम श्री साई सदा शिव तार्काडु सति कर्म दूराय स्वाहा। ओम श्री साई निर्मित द्वारकामाय भवन निवासिने स्वाहा। ओम श्री साई सद्ग्रंथ पारायण निर्देशकाय स्वाहा। ओम श्री साई सद्ग्रंथ पठन लालसाय स्वाहा। ओम श्री साई सद्वस्तु प्राप्तिकराय स्वाहा। ओम श्री साई सद्विमत्सकाय स्वाहा। ओम श्री साई सद्गुण अध्यक्षाय स्वाहा। ओम श्री साई सद्गुरु वेंकेशु चरणारविंद सेव्याय स्वाहा। ओम श्री साई सदृष्टरहिताय स्वाहा। ओम श्री सुरक्षित कराय ओम श्री साई सुरक्षित रक्षित सुरनगर இங்க பாருங்க, இங்க ஊத்துனா தண்ணி குடிக்கலாம். இல்ல சார், இது வந்து ஒழுகுது இல்ல. ஓ, இந்த தண்ணி நிக்குதாங்க. இந்த தண்ணி இங்க இருந்து ஒழுகுறதுனால இது மேல படுத்துக்குது, இங்க தண்ணி லக்கி குடிக்கும். அதேதான் பாத்துக்கலாம், சொல்றோம் சார். சொல்லிட்டு போவோம்.
नमो आदेश मित्रांनो. खूप सुंदर असा आजचा दिवस आपला संपन्न झालेला आहे आणि शिर्डीकडे आता एक आम्ही प्रस्थान करतो आहे. तुम्ही बघू शकता विदाऊट स्लीपर पुन्हा 7 किलोमीटर पायी प्रवास, जाताना 7 किलोमीटर आणि येताना 7 किलोमीटर पायी प्रवास, आणि तिथून आम्ही गाडीमध्ये पुन्हा शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. तर आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि तुम्ही बघू शकता हा दगडधोंड्याचा रस्ता इकडे मागं बघू शकता तुम्ही. आणि उताराला लवकरच आम्ही चालतोय आणि येताना जेवढी तकलीफ झाली तशी जाताना एवढी नाही होते. चढाई मुश्किल असते पण आता उतार करायच्या टायमिंगला तर त्यांनी इतकी तकलीफ नाही होती. आमचे बरेचसे मित्र परिवार पुढे गेलेला आहे पण मी थोडा ते मंदिरापासून लेट निघल्यामुळे थोडा मला उशीर झाला. पण बरं वाटलं, खूप सुंदर वाटलं आजचा दिवस. खूप आध्यात्मिक पद्धतीने आजचा दिवस संपन्न झाला. तिथे गेल्यानंतर आम्ही विविध प्रकारच्या पूजा केल्या. त्यानंतर साईबाबांचं जे मंदिर आहे तिथलं मँगो ट्री बसलं तर तिथं आम्ही थोडं हवन पण केलं. त्यानंतर तिथं एक छोटंसं कानिफनाथ महाराजांचं मंदिर देखील आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा महाआरती करण्यात आली, तिथली धुनी पूजा करण्यात आली. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आम्ही निघलो होतो त्या टायमिंगला सूर्य उगवलेला पण नव्हता. अशा वेळेस आम्ही शिर्डीतून निघलो आणि ज्यावेळेस आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो आहे तर सूर्य आता मावळतीला आहे. तर खूप सुंदर वाटलं. असंच बाबांची सेवा आमच्या हातून करत राहू. तुम्ही पण कधीतरी आला तर या सिंदोन गावी, दुपखेड्याजवळचं जे सिंदोन गाव आहे त्या सिंदोन गावामध्ये हे मँगो ट्री साईजीरा मंदिर आहे. तुम्ही या मंदिर परिसराला अवश्य भेट द्या. ओम नमो आदेश. तर मित्रांनो फायनली आपण आता डोंगरावरून खाली उतरलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडं डोंगरावरून आपण आता खाली उतरलो जस्ट. आणि या ठिकाणी सूर्योदय होत आहे, सूर्यास्त होतो आहे. सूर्यास्ताची वेळ आहे. खूप सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि इकडे एक शहर तुम्हाला दिसत नसेल. आणि या ठिकाणी हा जो पर्वत आहे या पर्वताच्या पलीकडून आपण आलेलो आहे. आणि आमचे मित्रपरिवार थोडंसं पुढे गेलेले आहे. मी एका ठिकाणी बसलो होतो थोड्या वेळ. मित्रपरिवार थोडं पुढे सरकलेला आहे त्यामुळं आता रनिंग करून आपल्याला तो त्यांना गाठायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी ते पळतात. आपण आता जाऊया त्यांना भेटायला. तीन जण आहे ते. हा ऐकली साई. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशा गायांचा जो पूर्णपणे कळप आहे, हा कळप त्यांच्या घरी परतीच्या प्रवासाला निघाला आहे. आणि आपण पण आपला आजचा जो परिक्रमा मार्ग होता
बाबांच्या मँगो ट्रीला आपण जिथून 7 किलोमीटर पायी गेलो आणि 7 किलोमीटर पायी आलो आणि दिवसभरामध्ये विविध प्रकारच्या पूजा आपण आज तिथं संपन्न केल्या आणि त्याच अनुषंगानं आज आमचा अजून परतीचा प्रवास या मार्गे झालेला आहे. सूर्यास्ताची खूप सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि पुन्हा एकदा या परिसराला आम्ही लवकरच भेट देणार आहोत. आमची मित्र कंपनी पण बसलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पण या परिसराला अवश्य भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो आदेश अलख निरंजन.